नमस्कार। हा उमेद अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याचा हा मोर्चा आहे, भव्य मोर्चा। तर हा मोर्चा उभारण्याचा कारण हेच आहे की आम्ही 10/9/2020 पासून जे मागण्या करत आहोत शासनाला, म्हणजे हा अभियान शासकीय असल्यामुळे तो आता खाजगीकरणात जात आहे। तर आम्ही ते निवेदन देत आहोत, तर त्या एकही निवेदन आम्हाला पाठपुरावा केले नाही शासनाने, म्हणून आम्ही हा इतका मोठा पाऊल उचलला आणि इतक्यात 25 ते 30 हजार महिला इथं आम्ही उपस्थित केल्या। तर आम्हाला असं म्हणायचं आहे की 2011 मध्ये हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अभियान आलं आणि इतक्या चांगल्या निधी मिळत आहेत, CIF CLF आजपर्यंत केव्हाच मिळालेला नाही। शासनाकडून येता येता तो रस्त्यातच कुठंतरी कुणाच्या तरी खिशात जात आहे। तर इतकं चांगलं अभियान चालत असताना सुद्धा का बरं खाजगीकरणात जाऊन राहिला, याचं कारण काय आहे? कुणाचीच तक्रार नाही। खूप म्हणजे जे गट आहेत, 3 लाख गट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत, तर 3 लाख महिला जुळलेल्या असताना त्यांचे जे सक्षमीकरण होऊन जे शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचले महिला, म्हणजे स्वतःचे उद्योग उभे केले आणि इतकं सक्षमीकरण होऊन सुद्धा चांगले व्यवस्थित गट चालत आहेत, बँक लोन बँक कर्ज उचलून त्या महिला आपल्या उपजीविका चालवत आहेत, आपले स्वतःचे कुटुंब चालवत आहेत। एवढं चांगलं चालत असताना सुद्धा शासनाने अचानक का बरं निर्णय घेतले आणि 2018 मध्ये BSW झालेले जे कर्मचारी भरती केले आहे, ते शिकलेले कर्मचारी आहे, त्यांना अचानक काढण्याचा उद्देश काय आहे? ती आता काय करतील? जे कर्मचारी आहेत ती काय करतील? आणि कर्मचारी नाही तर गटच नाही ना। याचा अर्थ असं होईल का जी याच्या पहिले जे अभियान येऊन गेले, कितीतरी निधी मिळाल्या त्यांना, तर त्यांनी निधीचा काहीच वापर केलेला नाही, त्याच्यात आणि याच्यात काय बदल होणार? काहीच फायदा नाही। मग ते पहिलेचे होते तेच बरे होते। आता हा शासकीय अभियान आणूनही चांगलं सक्षमीकरण होऊन सगळ्यांचा फायदा चांगला होऊन परत त्याच मार्गाला आम्हाला किती श्रम घ्यावा लागला महिला सक्षमीकरण करायला, कितीतरी मेहनत। महिलांची मानसिकता बदलवणं हे सोपी गोष्ट नाही आहे। शासनाने एखादा निर्णय काढला कागदावर आणि त्याचा पाठपुरावा करणं हे सोपं आहे, हे एका दिवसात बदलवू शकते, पण महिला सक्षमीकरण नाही होत सर। महिलांची मानसिकता बदलवणं एवढी शक्य नसते आणि एकदा जर महिलांची मानसिकता बदलली तर ती वाट लागून जाते। तर आमचं सगळ्यांचं म्हणणं हे आहे की इतकं चांगलं अभियान महिला सक्षमीकरण होऊन जे उद्योग सुरू केले, असं एकही अभियान मिळालं नाही की त्यांनी आमच्या उद्योगाला वाव दिले, आमच्या उद्योगाला मार्केटिंग मिळवून दिले। आम्ही घराबाहेर न पडता आज राज्यस्तरावर देशावर कुठेतरी महिला पोहोचून आमच्या व्यवसायाला मार्केटिंग मिळत आहे चांगल्या पद्धतीने। तर एवढं चांगलं चालत असताना सुद्धा हा अभियान खाजगीकरणात टाकूच नाही हे आमची अट आहे। आणि ह्या जर मोर्चाला परत पाठपुरावा जर नाही मिळाला तर याच्याही पुढे म्हणजे मोर्चे निघतील आणि असं शांततेचं वातावरण नाही राहणार। आता हे महिलांची गर्दी आहे, तरी एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला शांतपणा दिसल, नंतर शांतपणा दिसणार नाही, कारण महिला सक्षम झाल्या, त्यांना काय करायचं आहे हे सांगण्याची गरज नाही। मी देवता सुरेश सूर्यवंशी, मुक्काम जनकापूर, तालुका नागभीड। मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोंदणीमध्ये मी वर्धिनी म्हणून कार्यरत आहे आणि माझा गटसुद्धा या अभियानाला जुळलेला आहे। सर, आमचा जो हा मूक मोर्चा निघलेला आहे, हा आज शासन एकीकडे महिलांचं सक्षमीकरण करा म्हणते आणि एकीकडे महिलांचं खच्चीकरण करून राहिलेलं आहे। तर आम्हाला असं म्हणायचं आहे की खच्चीकरण कशासाठी? सर, आमच्या ह्या महिला आज कुठं आम्हाला या उमेद अभियानामुळे आम्हाला कुठंतरी चालना मिळाली आहे, बोलायची शक्ती मिळाली आहे, सामोर येण्याचं धाडस मिळालं आहे। आज आम्ही या उमेद अभियानामुळे आज आम्ही आमचे बँक व्यवहार शिकलो सर। आम्ही गरीब महिलांना गरीब कुटुंबांना आर्थिक अडचणीपासून दूर करत आहोत सर। आर्थिक अडचणी त्यांना समजत आहेत सर। आज आम्हाला गटांमधून काय मिळते, काय होतो आहे आमचा कुटुंबाचा उद्धार, अशा पद्धतीने आमच्या महिला आज याच्यामध्ये सक्षम होत आहे सर। आज एकीकडे सक्षम होत आहेत, एकीकडे आज अभियानाचं खच्चीकरण होत आहे सर। खच्चीकरण होऊ नये सर। आणि आमच्या महिला आज
गरीब कुटुंबातल्या महिला, काही बँक सखी झाल्यात, काही CRP झाल्यात, त्यांना ह्या उमेद अभियानामुळे उमेद अभियानापासून चालना मिळाली आहे. ज्या महिला व्यवसायाकडे वळलेल्या आहेत, आज त्यांचे व्यवसायाकडून ह्या उमेद अभियानाचं खच्चीकरण होत असल्यामुळे महिलांचं लक्ष दुर्लक्ष झालं आहे सर थोडंसं. तर आमच्या अभियानाचं खच्चीकरण व्हावं नाही. आणि आमचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत सर, आज आम्ही त्या कर्मचाऱ्यांमुळे आम्ही इतके सामोर आहोत सर. आज त्यांनी गावागावात जाऊन इतकी मेहनत घेतली आहे, गावागावात जाऊन महिलांसोबत संवाद साधले, त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे सर. आणि आज त्यांना पदावरून काढण्यात येत आहे सर. त्यांना पदावरून न काढण्यात येता त्यांना त्यांचं नूतनीकरण व्हावं आणि त्यांना पुन्हा पदावर घ्यावं आणि आमचं हे अभियान असंच सुरळीत चालू ठेवावं एवढी विनंती करते सर. माझं एवढंच म्हणणं आहे की आमचं उमेद जे अभियान आहे, जे सरकारने पहिले आम्हाला कुठं ना कुठं तरी आशा दाखवली की तुम्ही ह्या अभियानाला जोडा, तुमचं सक्षमीकरण होईल, तुम्ही कुठे आणि आमच्या कर्मचाऱ्यांमुळे आज आम्ही कुठे पोहोचलेलो आहोत. आज फक्त आम्हाला चूल आणि मूल एवढंच माहिती होतं. आणि आज आम्हाला राज्य स्तरावर आम्ही गेलेलो आहोत, जिल्हा स्तरावर प्रत्येक प्रदर्शनीमध्ये भाग घेतलेलो आहोत, प्रत्येक जिल्हा स्तराच्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक कोणासोबत बोलायचं असेल, मी जे आहे आज बोलत आहे ते मी कुठंही बोललेली नाही आजपर्यंत. पण ह्या उमेद अभियानामुळे ह्या आमच्या सगळे जे कर्मचारी लोक आहेत त्यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली किंवा बोलण्याचं आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही असं बोललं पाहिजे, अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, हे कार्य केले पाहिजे. हे असं सगळं आमच्या कर्मचाऱ्यांनी हे केलं. आणि आमच्या कर्मचाऱ्यांना कोणी काढू नये आणि परत पुनरावृत्ती करावी त्यांची, त्यांना परत घ्यावं, त्यांना चांगलं मानधन द्यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला जर परत मागे खिचलं तर आम्ही परत त्याच मार्गाला जाऊ आणि चूल आणि मूल सांभाळत बसू. आम्ही कुठेही मग हे होणार नाही किंवा कोणत्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. किंवा आज आम्ही एवढे सक्षम आहोत की आज आमचे नवरेसुद्धा इथं दिसत नाही आहेत. आमचे नवरे असे म्हणत नाही की तू जाऊ नकोस, उलट म्हणतात की जा, तुला उभं राहायचं आहे, तुला बोलायचं आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून मिरवत आहोत ना, आम्ही सावित्रीच्या लेकी बनून दाखवत आहोत. मग समजा आम्ही परत मागे गेलो तर आम्ही परत खचून जाऊ सर. आणि आमचे सर्वच कर्मचारी आहेत जे आम्हाला नेहमी प्रतिसाद देतात, प्रत्येक गोष्टीला आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला मार्ग दाखवतात. त्यांच्यामुळेच आम्ही सगळ्या मार्गाला लागलेलो आहोत. तर उमेद मागे घेऊ नये किंवा ते खाजगीकरणात जाऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. संगीता धोटे, धनलक्ष्मी महिला बचत गट आणि CRP या स्थानावरून मी आपले मनोगत व्यक्त करीत आहे. तर जे उमेद सुरू आहे, उमेदनी भरपूर काही महिलांना, तळागाळातल्या महिलांना भरपूर काही दिलेलं आहे. शिक्षणाचा पायासुद्धा उभा केलेला आहे, व्यवसायाचा पायासुद्धा उभा केलेला आहे. आणि जे काही खाजगीकरणामध्ये जाण्याचा जो प्रयत्न आहे ते देऊ नये, ते जसं आहे शासकीय तसंच चालू देण्याचं म्हणजे त्यांनी आम्हाला हक्क जो सन्मान मिळाला आहे, आत्मसन्मान महिलांना, तळागाळातल्या महिलांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे. आणि जो व्यवसाय महिला जसा आता करीत आहे तसाच जर आता समजा आपल्याला महिलांना व्यवसाय दिला तर समोरसुद्धा खूप काही महिला तळागाळातल्या येऊन प्रगती करू शकते, गरिबी हटवू शकते. गरिबीतून आज सावकारी हटली पाहिजे, गरिबी हटली पाहिजे, तेव्हाच आमच्या तळागाळातल्या महिला समोर येऊ शकतात. नाही तर खाजगीकरणात गेल्यानंतर आमच्या महिला जशा आहेत पहिल्या स्थितीमध्ये त्या स्थितीमध्ये राहणार आहे. आज मोठ्या मोठ्या मंचावर बोलून राहिल्या उमेदमुळे गावागावामध्ये फिरून जे काही लघुउद्योग करत आहेत, तर कृषी उद्योग करत आहेत आणि पशु याच्यामध्ये सुद्धा महिलांनी सहभाग घेऊन सर्व तळागाळातल्या महिलांनी घराघरात पोहोचून शांतीचा आणि व्यवसायाचा संदेश पोहोचवला आहे. आणि ग्राम स्वच्छतेमध्ये सुद्धा उमेदच्या सहभागाने उमेदमधून समोर येऊन महिलांनी खूप काही प्रगती केलेली आहे. तर आम्हाला उमेद अतिउत्तम मार्गदर्शन आणि समोरच्या सबलीकरणाला लावलेलं आहे उमेदनी. तर असंच जे आहे चालत तसंच चालू द्यावं. आणि असा जर लढा आम्ही पुन्हा आमचा खाजगीकरणात जर गेला तर आम्ही लढा देऊ, आम्ही उपोषणाला बसू, आम्ही मागे हटणार नाही, आम्ही लढा दिल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, माझं नाव ज्योती शिवाजी धोंगडे, मी CRP पदामध्ये आहे.
आणि जे आमचं उमेद आहे ना, जसं दशसूत्रीचं आम्ही पालन करत आहे, ते म्हणजे आमचे जे कर्मचारी लोक आहेत, जे आमचे अधिकारी लोक आहेत, ते आमच्याकडे वारंवार येऊन आमच्या ज्या बचत गटांना माहिती जशी आमच्याकडे येऊन त्यांनी वारंवार आम्हाला उत्साहित करून महिलांचे गट बनवून महिलांना कसं व्यवसायाला लावायचं, महिलांना कसा उद्योग करायचा, त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहित केलं. आमचे जसे कर्मचारी लोकांना आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या पद्धतीने आम्ही गावामध्ये मार्गदर्शन केलं न. त्याच्यामुळे आता कुठं आमच्या महिला एक एक पाऊल समोर टाकून जसे लोनच्या रूपामध्ये जसं आपल्याला ज्या निधी मिळतात त्या निधीच्या माध्यमातून आमच्या महिला प्रत्येक अशा व्यवसाय करू लागल्या आहे आणि त्या व्यवसायामधून त्यांना 4 पैसे उत्पन्न मिळत आहे ना. आज जशी सुरुवात झाली आमच्या महिलांना 4 पैसे मिळवायची, तर आता खाजगीकरण करायला असं निघालं आहे. तर आमच्या महिलांनी जर खाजगीकरण केलं ना, आमचे कर्मचारी आम्हाला जर मार्गदर्शन करणारेच व्यक्ती नाही राहिले, तर आम्ही महिलांना काय मार्गदर्शन करू? गावामध्ये त्यांना उद्योग कसं काय तयार करून देणार आहोत? म्हणजे जशी पहिलं सावकारगिरी चालत होती त्याच पद्धतीने आता सुद्धा सावकारगिरीच ठेवायची आहे का? मग याच्यासाठी आम्हाला शासनाने एकच आमचं म्हणणं आहे का जशा पद्धतीनं दशसूत्रीचं आम्ही पालन करत आहोत त्या पद्धतीनं आमचे कर्मचारी आम्हाला मार्गदर्शन करत आहे, तसेच आमचे कर्मचारी आमच्या सोबत राहिले पाहिजे, आमच्या महिलासुद्धा आमच्या सोबत राहिल्या पाहिजे ना. जसं आमचं उमेद आहे तसंच आम्हाला टिकून राहिलं पाहिजे. मी सौ शैला अशोक चोप्पावा, राहणार विठ्ठलवाडा, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत CTC म्हणून 6 गावाकरिता काम करीत आहे. आम्हाला हे शासनाचं खाजगीकरण जे आहे उमेद अभियानाचं, आम्हाला कोणत्याही कॅडर्सला बिलकुलही मान्य नाही. कारण आत्तापर्यंत जसं आमचं अभियान चालू होतं तसंच पुढेही राहायला पाहिजे. जर तसं झालं नाही तर आम्ही इथेच थांबणार नाही आहोत. आम्ही ह्या सगळ्या महिला याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असं मी तुम्हाला इथे सांगते. आता या अभियानाअंतर्गत पहिले बँकेत कर्जसुद्धा देत नव्हते, परंतु आता आमच्या अभियानाअंतर्गत बँकेचे मॅनेजरसुद्धा बायांना जे रिस्पेक्ट देतात, जो मान देतात, तो खाजगीकरण झाल्यानंतर होणार नाही. सर, उमेद अभियान एक असं अभियान आहे ज्याच्यामार्फत महिलांची गरिबी निर्मूलन नाही झाली, ते सक्षम झाले आहेत. आज त्यांची गरजा ते असे सक्षम झाले आहेत की जर उमेद अभियान प्रायव्हेटीकरणमध्ये गेला तर जसं इतर डिपार्टमेंटमध्ये होते जे निजी असतात, त्यांच्या मतानुसार कार्य करायचा. आमच्या महिला कसं आहे, आमच्या महिलांची सोयीनुसार व्यवस्था आहे. जसं रात्र मीटिंग म्हटलं तर आमच्या महिला रात्र मीटिंग घेतात ना, आपलं म्हणजे त्यांची रोजीरोटी बी चालते आणि हे जे अभियान आहे पुढं समोर जाऊ शकते. आज म्हणजे गावामध्ये जे उमेद अभियान आहे त्याच्यामुळे आमच्या तोगाव इथं 3 संघ झाले आहेत आणि तीनही संघामध्ये जवळपास म्हणजे 150, एखादी संघात 150 महिला, एक संघात 210 महिला, एक संघात 210 महिला अशा महिला समावेशन आहे. ते सगळ्याची अशी मागणी आहे की उमेद अभियान हे खाजगीकरणमध्ये नाही जावा. आमटेके मुक्काम आक्सापूर, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. मी उज्ज्वल प्रभाग संघ करंजी धानापूरमध्ये CLF मॅनेजर म्हणून काम करीत आहे आणि मला असं वाटते की उमेद अभियानामुळे सगळ्या महिलांचं सक्षमीकरण झालं आहे आणि पुढे सक्षमीकरण हे चांगलं राहिलं पाहिजे. प्रत्येक महिला या व्यवसायाकडे लागल्या आहे, बँक कर्ज वगैरे घेऊन, आणि NRTP प्रोजेक्ट वगैरे आमच्या प्रभागामध्ये म्हणा किंवा तालुक्यामध्ये चांगलं सुरळीतपणे चालू आहे. तर मी एवढीच अपेक्षा करतो की आम्हाला आमचे कर्मचारी पण हवे आहेत आणि खाजगीकरण हे झालं नाही पाहिजे. जर खाजगीकरण यापुढे जर झालं तर आम्ही महिला इथं चंद्रपूरलाच नाही तर याही पुढे आमचं पाऊल उचलण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. मी मंजुषा विपिन वडसकर, मुक्काम मूर्ती, तालुका राजुरा. आम्ही सर्व महिला आज इथे मूकमोर्चाचं आयोजन केलं आहे. ते फक्त याच्यासाठीच की 10/9/2020च्या प्रपत्रानुसार सरकारने असं प्रपत्र तयार केलं आहे की म्हणजे खाजगीकरण करायचं आहे आमच्या अभियानाचं. आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढण्यात येत आहे. तर या विरोधात आम्ही सर्व महिलांनी हा मुखमोर्चा आणला आहे. आम्ही सर्व महिला या ग्रामीण भागातून आलेला आहोत. आज उमेद अभियानामुळे आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं आहे. आम्हाला उपजीविकेचं आमचं उमेद अभियान हे दशसूत्रीवर आधारित आहे आणि या दशसूत्रीचं शेवटचं सूत्र आहे शाश्वत उपजीविका. आणि आज आमचं अभियान ऐन वेळी जेव्हा उपजीविकेवर येऊन ठेपलं आहे तर अशा वेळेस याचं खाजगीकरण
करायची तयारी आहे सरकारची, तर ते खाजगीकरण झालं नाही पाहिजे. कारण खाजगीकरण झालं तर आमच्या महिलांचं खूप मोठं नुकसान होईल. त्याचप्रमाणे आमचे कर्मचारी यांना काढल्यानंतर आम्हाला महिलांना प्रशिक्षित कोण करणार? जेव्हा आमचे कर्मचारीच राहणार नाही, ते आम्हाला ग्रामीण भागामध्ये योग्य वेळी येऊन सायंकाळच्या टाईमला असो किंवा आमची मीटिंग जेव्हा असते तेव्हा येऊन ते आम्हाला प्रशिक्षित करत असतात, आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. आणि असे कर्मचारी जर काढून घेतले तर आम्ही या महिला ज्या पुढे आल्या आहोत त्या पुन्हा पूर्वपदावर जाऊ शकतो. त्यामुळे आमचा याला विरोध आहे. आमच्या अभियानाचं खाजगीकरण झालं नाही पाहिजे. पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मी एक कॅडर म्हणून नेतृत्व करत आहे. आज हा आमचा 12-10ला जो मूकमोर्चा आयोजित करण्यात आला, याचं मागचं कारण आहे की 2011पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे सरकारी याच्यामध्ये सुरू होतं. त्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती या उमेदपासून महिलांना एक नारी शक्ती निर्माण झाली. आणि आज हे 10-11 वर्षाच्या दरम्यान जो आमचा सरकारी संस्थेमार्फत सरकारी चालत होता, ते आता आज खाजगीकरणामध्ये यांचा रूपांतर होत आहे. आणि आमचं उमेद अभियान हा बाह्य संस्थेकडे जाऊन राहिले आहे. यांचा आम्हाला सक्त विरोध आहे. या उमेद अभियानामुळे आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून जो अभियान आहे हा दशसूत्रीच्या माध्यमातून चालत आहे. दशसूत्रीमध्ये पाच प्रत्येक गोष्टींचा विचार केला जाते. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक, आरोग्यापासून सर्व गोष्टी या अभियानातून. आणि शेवटचं म्हणजे शाश्वत उपजीविका. शासनाकडून ज्या निधीच्या मार्फतातून महिला सक्षमीकरणाचं एक काम आलेलं आहे, या शाश्वत उपजीविका मार्फतातून निधीच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून उद्योगीकरणाकडे वळले आहे. आणि सर्व काही व्यवस्थित चालत असताना सरकारने आता एकदम हा बाह्य संस्थेकडे ट्रान्सफर केलेला आहे आमचं अभियान. तर याचा आम्हाला विरोध आहे. म्हणून आम्हाला एवढीच विनंती आहे का आम्ही अजिबात बाह्य संस्थेकडे जाऊ नाही देणार आणि त्याच्यासाठी आम्ही लढा घेणार. त्याआधी मला समोर जाण्याची अजिबात किंवा एकही शब्द असे 2 लोक ऐकत आहे आणि मी बोलत आहे किंवा बँकेचे व्यवहार आहे हे काही समजत नव्हते. आता मी बँकेचे व्यवहार कॅशने सुद्धा करू शकते. चेक कसं करायचं हे ते सर्व मला उमेद अभियानामुळेच मिळाले आहे. म्हणूनच उमेद अभियान हे आमचं शासनाचंच राहिलं पाहिजे. ते खाजगीकरण न होता शासनाचंच राहिलं पाहिजे अशी मी म्हणजे मागणी करते. उमेद अभियान हे खाजगीकरण न होता शासनाचंच राहिलं तर महिलांचं अस्तित्व टिकून राहील. कारण ज्या महिला चूल आणि मूलपर्यंत होत्या त्या आज समोर आल्या आहेत. म्हणून उमेद अभियान हे शासनाचंच राहिलं पाहिजे. तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर. मी 2017पासून ICRP म्हणून महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत फिसकुटी या गावात कार्यरत आहे. मी फिसकुटी या गावामध्ये राहत असताना मला तसा थोडाफार अनुभवच होता. परंतु मी या अभियानामध्ये आल्यानंतर मला म्हणजे बाहेर पडण्याची मुभा मिळाली व गट वगैरे कसे करायचे त्या गटाबद्दल सुद्धा मला माहिती मिळाली. गटसुद्धा मी तयार केले आणि गटाअंतर्गत आमच्या महिला म्हणजे सक्षमीकरण झालं. महिला सक्षमीकरण झाल्यानंतर प्रत्येक गटातली महिला ही बँकेपर्यंत जाऊ शकत नव्हती. ती चूल आणि मूल या विषयावरच होती. त्यांनी आता बँकेत जाऊन स्वतःचे व्यवहार करू शकतात. पासबुक स्वतः काढली त्यांनी आणि महिलासुद्धा सक्षम झाल्या. यासाठी आम्हाला असं वाटते की उमेद अभियान हे खाजगीकरण न होता सरकारीच राहावं अशी आमची सर्व महिलांची अपेक्षा आहे. आणि आम्हाला नेहमीसाठी उमेद अभियानांतर्गत जे काही मानधन मिळते त्यावर आम्ही आमची थोडीफार घरामध्ये मदत आम्हाला होऊ शकते. म्हणून खाजगीकरण न होता अभियान हे शासकीय राहावं अशी अपेक्षा आहे. जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी ब्रह्मपुरी तालुक्यातून आकापूर या गावामध्ये CRP काम करत आहे. CRPचं मला एक असं म्हणायचं आहे की या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या पूर्वी अभियान हा काहीच नव्हता. त्याच्यामुळे घरातली महिला ही घरातच होती. घरातून महिला बाहेर निघाली नव्हती. तर आता या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या काळामध्ये महिला इतकी सक्षमीकरण झाली आहे की आज समोरच्याला ती 2 देऊ शकते, 2 लोकांना बोलू शकते, 2 लोकांसोबत जाऊ शकते. आणि एवढं घडवण्याच्या मागे ज्याचं कुणाचा हात आहे ते जे तालुका लेवलवर काम करतात अभियानातील जे कर्मचारी लोक आहेत त्यांनी आज ह्या महिलांना घडवलं, उभा केलं. त्या लोकांना सुद्धा काढण्यात आलेलं आहे. आता याच्यापूर्वी जसं होतं खाजगीकरणाचं आता जाऊ नये, जो केंद्र सरकारचं होतं तेच राहिलं पाहिजे.
आणि जे लोकांना काढलं आहे, जे आमचे जे कर्मचारी आहेत त्या लोकांना काढलं आहे त्यांना रिटर्न घेतलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि ज्या लोकांना घडवलं त्यांना पुन्हा म्हणजे त्या पदावरच ठेवलेलं पाहिजे अशी माझी आमच्या सर्व महिला ब्रह्मपुरी तालुक्यातून किंवा महाराष्ट्राच्या वतीनं मी एवढी विनंती करत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मी सौ अर्चना राजेश्वर पेनुलवार, मुक्काम चितेगाव, पोस्ट चिखली, तहसील मूल, जिल्हा चंद्रपूर या अभियानामध्ये मी आज या अभियानाअंतर्गत NRTPमध्ये मी MCRP म्हणून आज 9 महिने झाले काम करते आहे. माझ्याकडे 5 गावं दिलेले आहेत, पण मी 5ही गावांमध्ये जेव्हा जाते तेव्हा मला एकच निदर्शनात येते की महिला ज्या आज चूल आणि मूल इथंच होत्या आज त्या उद्योग करायला लागल्या आहेत. कुठेतरी आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन केलं, त्यामुळे आज त्या उद्योग करायला समोर आलेल्या आहेत. आणि जर का अभियान हे खाजगीकरणाकडे जर वळत असेल तर कुठंतरी ते बंद पडेल असं माझ्या तरी मनाला वाटत आहे. कारण आज जे अभियानामध्ये जे अधिकारी लोक होते त्यांनी आज आम्ही त्यांच्या सपोर्टनी त्या महिलांना उभं केलं की व्यवसाय स्वतःच्या म्हणजे कसं करायचं आणि त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं. पण आम्हाला कुठंतरी जे सपोर्ट मिळत होतं त्या लोकांनाच यांनी आतापर्यंत जे 11 महिन्याचं त्यांचं रिन्युअल होतं ते परत दिलेलं नाही आणि त्यामुळे ते सुद्धा थांबलेले आहेत. तर असं वाटतं की त्यांनी पुन्हा त्यांना पुनरावृत्ती करावं आणि खाजगीकरण न करता जसं अभियान सुरू आहे त्याच पद्धतीनं सुरू राहावं. CLF निधी जो ग्रामसंघाला मिळालेला नाही आहे, CRP काम करत्या गावामध्ये कृषी सखी आहेत, पशुसखी आहेत, यांचेसुद्धा मानधन अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत. पण काही काळ होईना पण काही काळानं तरी मिळेलच. पण जर का खाजगीकरणाकडे जर गेलं तर ते अभियानाकडून न मिळता खाजगीकरणाकडे गेल्यानंतर ते मिळणार नाही असं आम्हा सर्वांना वाटत आहे. म्हणून आमची एकच अपेक्षा आहे की अभियान खाजगीकरणाकडे न करता जसं चालत आहे त्याच पद्धतीने चालत राहावं. जर का आज हा आमचा जो मूक आंदोलन आहे हा इथं आहे, आज जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आझाद मैदानावर उतरू. आम्हा सर्व महिलांकडून मी हीच एक मागणी करते आणि या मोर्चाचं आंदोलन इथं संपलेलं नाही आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी पंभुर्णा तालुक्यामध्ये कृषी सखी या पदावर कार्यरत आहे आणि आमच्या या मागण्या आहेत की आज आम्ही इथं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातून महिला उतरलेलो आहोत. तर आम्हाला आमचं जे अभियान आहे हे खाजगीकरण न करता आजपर्यंत शासनानं जसं चालवलं असंच चालवायला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे. याच्यामध्ये आमच्या काही कर्मचाऱ्यांना त्यांनी KRA दिला नाही, 11 महिन्यानंतर त्यांची नियुक्ती संपुष्टात आणली. त्याच्यानंतर आमच्या CRP आहे, कृषी सखी आहे, पशुसखी आहे, CTC आहे, उद्योग सखी आहे, आमचे जे सर्व काही कॅडर आहेत या कॅडरला भलेचे 3000 रुपये असेल, 4000 रुपये असेल तरी पण त्यांना ते मानधन शासनाकडून मिळत आहे. त्यामध्ये त्या महिला खुश आहेत आणि त्यांना अभियानामध्ये काम करून त्या महिला आपल्या घरचं ॲडजस्टमेंट करून सुद्धा त्या अभियानामध्ये काम करत आहेत. महिलांना कुठं रोजगार मिळत नाही, त्यांना रोजीवर गेलं तरी 100 रुपये आजच्या घडीला रोजी आहे. तर अभियानामध्ये त्यांनी गावागावामध्ये बचत गट पहिल्यांदा सुरू केले. बचत गटाच्या माध्यमातून ज्या गरीब महिला होत्या त्या 10 महिलांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि त्या 10 महिलांना त्यांनी आमच्या अभियानाकडून RF मिळाला. त्याच्यानंतर CIF 60,000 रुपये मिळाला, तो सुद्धा 1 रुपया दरानं मिळालेला आहे. त्या CIFच्या माध्यमातून आमच्या महिला छोटा मोठा व्यवसाय चालू केला आहेत. प्रत्येकी व्यवसाय वैयक्तिक व्यवसाय केले, काही जणांनी सामूहिक व्यवसाय केले, असे प्रत्येक महिलांचे व्यवसाय चालू झाले. त्याच्यानंतर त्यांना बँकेकडून अर्थसहाय्य 1 लाख ते 4 लाखापर्यंत मिळालेलं आहे. त्याच्या माध्यमातून आमच्या महिला छोटा मोठा व्यवसाय परत चालू केले आहेत. म्हणजे असे आमच्या गावागावातून जे बचत गट तयार झाले आहे त्या बचत गटाचे आमच्या गावामध्ये ग्रामसंघ तयार झालेले आहेत. ग्रामसंघामध्ये पूर्ण गावाच्या महिला एकत्र आलेल्या आहेत. पूर्ण महिला एकत्र येऊन त्यांचं एक सबलीकरण झालं आहे. तर आज समजा अभियान त्यांनी कंत्राटी केलं तर महिला हा एकत्र राहणार नाही किंवा त्यांना जो पैसा मिळत आहे तो पैसा शासनानं देणार किंवा नाही देणार ही एक भीती आहे. कारण का शासनाकडे राहिलं तर महिलांनी शासनाला म्हणू शकतात की आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्हाला पैसा पाहिजे. आपल्या अभियानामधून CIF यावर्षी 1 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि तो सुद्धा 1% व्याजीने 1 लाख रुपये जो मिळत आहे त्याच्यामधून पुन्हा महिला आमचा व्यवसाय वाढवत आहेत. असे आमच्या प्रत्येक महिलांच्या मागण्या आहेत की आमचं अभियान खाजगीकरण न करता शासनानं या पद्धतीनं चालवलं पाहिजे असे आमच्या सर्व महिलांच्या मागण्या आहेत. तर आमच्या मागण्या समजा पूर्ण नाही झाल्या तर आज आम्ही फक्त जिल्ह्यावरती चालवत, याच्या पुढे आम्ही सर्व फक्त आता आम्ही एकेका
गावामधून 10 महिला आलो आहोत. अगर आमचं अभियान त्याने खाजगीकरण करण्याचं नाही थांबवलं तरी आम्ही गावामधून पूर्ण महिला उतरणार. एकेका गावामध्ये कमीत कमी 30 बचत गट आहेत. 30 बचत गट म्हणलं तर एका गटामध्ये 10 महिला आहेत. विचार करा, आमच्या एका गावातून 30 गटातल्या महिला की ज्या ग्रामसंघामध्ये जुळलेल्या आहेत. आम्ही ग्रामसंघ रस्त्यावर उतरणार आहोत. अगर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तरी आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू. ही आमची शासनाकडे मागणी आहे की आमचं त्यांनी खाजगीकरण जे करण्याचं ठरवलं आहे ते खाजगीकरण थांबवलं पाहिजे. कुटी तालुका मूल जिल्हा चंद्रपूर. माझ्या समूहाचे नाव आहे अहिल्याबाई स्वयंसहायता समूह. यामध्ये मी सदस्य आहे आणि समता ग्राम संघाला माझा गट सदस्य झालेला आहे. तसंच तुलसी प्रभाग संघाला माझा ग्रामसंघ सदस्य झालेला आहे आणि उमेद अंतर्गत मी वर्धिनी म्हणून कार्यरत आहे. तर मला म्हणायचं आहे की जो शासनाचा अभियान आहे उमेद अभियान, खाजगीकरण करू नये. आणि बऱ्याचशा महिला कधी स्वप्न पाहिले नव्हते किंवा उंच शिखर गाठण्याचे त्यांचे कधी गगनाला भिडणार असं काही अपेक्षा नव्हती. कारण चूल आणि मूल याच्यातून बाहेर येऊन आता त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून आणि कर्ज रूपात जे देवाणघेवाण करतात आणि 1% व्याजदरानं त्यांना पैसा मिळतो आहे. तर त्यांच्या गरजा पूर्ण होऊन आपल्या संसाराचा गाडा चालवण्यात त्यांनी आपल्या पतीची मदत करत आहेत. जर काही महिला अशिक्षित आहेत, अडाणी आहेत आणि त्यांना जर खाजगीकरण केलं तर त्यांना त्यांचं मोबदला, जशा कृषी सखी आहे, कित्येक कॅडर आहेत, वर्धिनी ताई आहेत, परत बँक सखी आहे, CTC आहे, या सर्वांच्या रोजगारावर नक्कीच फरक पडेल. तर मला सरकारला विनंती आहे की हा खाजगीकरण कुठंतरी थांबावं आणि थांबवायलाच पाहिजे. एवढेच.